Good morning, students. In last lecture, we have discussed about the abiotic pollinating agents, wind and water. विंडच्या मदतीने होणारे पॉलिनेशन एनिमोफिली आणि पाण्याच्या मदतीने होणारे पॉलिनेशन हायड्रोफिली. ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला हे डिस्कस केलं. इन टुडेज लेक्चर I am going to discuss about the biotic pollinating agents, means the pollination with the help of living organism. त्यांच्या मदतीने होणारे पॉलिनेशन. मागच मी सांगितलं की अनेक बायोटिक पॉलिनेटिंग एजंट्स आहेत. इन्सेक्ट्स असतील, बर्ड्स असतील, बॅट्स आहेत, स्नेल आहेत, त्याच्यानंतर स्नेक्स आहेत. यांच्या मदतीने पॉलिनेशन काही ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. त्यापैकी एक एक पॉलिनेटिंग एजंट आज आपण डिस्कस करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला अशा प्रकारचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पॉलिनेशनमध्ये मदत करतात त्यावेळेला ते प्लांट या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला अट्रॅक्ट करण्यासाठी काही गोष्टी प्रोव्हाइड करतं की ज्याला थोडक्यात आपण रिवॉर्ड्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, वाय दीज ऑर्गॅनिझम्स अप्रोच टुवर्ड्स द फ्लावर. काय या फुलाकडे येतील जर या फुलाकडून त्या सजीवांना, त्या प्राण्यांना काही मिळत असेल तर. अँड दीज रिवॉर्ड्स are in the form of pollen grains and nectar. Means the flowers provide pollen grains and nectar to such type of animals, and that's why these animals keep visiting these flowers. या फ्लावर्सला ते विजिट करतात आणि त्या वेळात ते पॉलिनेशन घडवून आणतात. अशा पद्धतीने एक एक पॉलिनेटिंग एजंट आपण शिकणार आहोत. त्यापैकी पहिला पॉलिनेटिंग एजंट इन्सेक्ट आणि त्याच्या मदतीने होणारं पॉलिनेशन ज्याला आपण एंटोमोफिली असं म्हणतो. सी व्हॉट इज मीन बाय एंटोमोफिली. पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ इन्सेक्ट्स इज कॉल्ड ॲज एंटोमोफिली. इन्सेक्टच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन त्याला आपण एंटोमोफिली असं म्हणतो. हा शब्द कसा तयार झाला? दिस वर्ड इज फॉर्म फ्रॉम अ ग्रीक वर्ड एंटोमॉन, अँड दिस एंटोमॉन मीन्स इन्सेक्ट. इन्सेक्ट असं म्हणतो. आणि फिलस मीन्स लव्हिंग, हॅव्हिंग affinity. Means these plants have affinity with insects for the purpose of pollination. Pollination साठी insect बद्दल affinity असणारे प्लांट. मग या पद्धतीने आपण म्हणतो. आता पहा, एंटोमोफिली इज अ टाइप ऑफ पॉलिनेशन. ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं त्या फुलांना आपण एंटोमोफिलस फ्लावर्स असं म्हणतो. एंटोमोफिलस फ्लावर्स. आणि अशी एंटोमोफिलस फ्लावर्स ज्या झाडावरती येतात अशा झाडांना आपण एंटोमोफिलस प्लांट्स असं म्हणतो. आता कोणते आहेत नेमकं एंटोमोफिलस फ्लावर, कुठले आहेत नेमकं एंटोमोफिलस प्लांट, आणि या झाडांमध्ये नेमकं पॉलिनेशनच्या पर्पजसाठी त्यांनी काय मॉडिफिकेशन्स केलेले आहेत ते आपल्याला बघायचे. त्यामुळे आपला पुढचा मुद्दा असेल ॲडॅप्टेशन्स फॉर एंटोमोफिली. एंटोमोफिलीसाठीचे ॲडॅप्टेशन्स, मॉडिफिकेशन. कुठले मॉडिफिकेशन या फुलांनी स्वतःमध्ये केलेले आहेत. त्यापैकी पहिलं ॲडॅप्टेशन किंवा पहिलं मॉडिफिकेशन मी या ठिकाणी असं सांगेल, दीज प्लांट्स प्रोड्यूस फ्लावर्स. आता हे फुलं कशा प्रकारचे असतात? दीज फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह, आकर्षक असतात. दे आर कॉन्स्पिक्युअस, इझिली विजिबल, उठावदार असतात. आणि अट्रॅक्टिव्ह असल्यामुळं पॉलिनेटिंग एजंट्स get attract towards such type of flowers. Attractive. These are bright colored, means these flowers have bright color, and bright color help for attraction of insects. Large आहेत. आपण असं म्हणतो these flowers are showy, म्हणजे दिखाऊ आहेत, उठावदार आहेत, आकर्षक आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो these are attractive, they are bright colored. आणि अशा प्रकारचे जे मोस्टली द फ्लावर्स आर लार्ज, मोठी असतात. म्हणजे हे तीन मॉडिफिकेशन बघा, अट्रॅक्टिव्ह, ब्राईट कलर्ड अँड लार्ज. समटाइम द फ्लावर्स आर स्मॉल, अँड इफ द फ्लावर्स आर स्मॉल देन दे आर प्रोड्युस्ड इन ग्रुप टू फॉर्म इन्फ्लोरेसन्स. फॉर एक्झाम्पल सनफ्लावर. इन सनफ्लावर इंडिव्हिज्युअल फ्लावर्स आर व्हेरी स्मॉल, वी कॉल देम ॲज फ्लोरेट्स. खूप लहान 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 फुलं असतात, परंतु अनेक फुलं एकत्र येतात आणि एक मोठा गुच्छ तयार होतो, इन्फ्लोरेसन्स तयार होतो, अँड दॅट बिकम अट्रॅक्टिव्ह. आणि त्यामुळे आपण सांगायचं एंटोमोफिलस प्लांट प्रोड्यूस लार्ज फ्लावर्स, अँड इफ समटाइम द फ्लावर्स आर स्मॉल देन दे आर प्रोड्युस्ड इन ग्रुप. म्हणजे मी या ठिकाणी असं लिहिल, इफ स्मॉलर, जर ते
लहान असतील देन दे फॉर्म इन्फ्लोरसन्स, तर त्यांच्यापासून इन्फ्लोरेसन्स तयार होतो, गुच्छ तयार होतो, म्हणजे जेणेकरून ही फुलं उठावदार दिसतील. इन्फ्लोरसन्स तयार झाल्यामुळं हा संपूर्ण बंच अट्रॅक्टिव्ह होतो, तो कॉन्स्पिक्युअस किंवा इझिली विजेबल असा होतो. आणखीन पुढचं मॉडिफिकेशन पहा. ही जी फुलं आहेत या झाडामधले किंवा एंटोमोफिलस फ्लावर्स आहेत ना, these entomophilous flowers they have scent, they have fragrance, यांना सुगंध असतो, सेंट असतो, and this scent attract insects, इन्सेक्टला अट्रॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल आपण बघतो जॅस्मिन देन रोज, यांच्यामध्ये एंटोमोफिलस पॉलिनेशन होतं. फ्लावर्स हॅव सेंट, दे हॅव फ्रॅग्रन्स. काही झाडं अशी आहेत की त्यांचं पॉलिनेशन, त्यांच्या फुलाचं पॉलिनेशन मॉथच्या मदतीनं होतं, आणि मग काही मॉथ हे बॅड ओडरकडे अट्रॅक्ट होतात, आणि मग अशा वेळेला फ्लावर्स हॅव रोटन स्मेल और बॅड ओडर, फाऊल ओडर त्यांना असतो. म्हणजे मी फक्त इथं कॉमनली सांगेल द फ्लावर्स हॅव सेंट फॉर अट्रॅक्टिंग इन्सेक्ट्स. वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांच्याकडं सेंट असतो, सुगंध असतो. ह्याच्या पुढचा मुद्दा, हे जे फ्लावर्स असतात ना, these flowers produce nectar, and for this purpose they have nectar glands. यांच्याकडे नेक्टर ग्लँड्स असतात, की जो शुगरी सबस्टन्स आहे, शुगरी स्वीट टेस्टचा सबस्टन्स आहे, की जो सबस्टन्स पिण्यासाठी, तो खाण्यासाठी इन्सेक्ट फ्लावर्सना व्हिजिट करतात. दे हॅव फ्रॅग्रन्स, दे प्रोड्यूस नेक्टर, अँड फॉर प्रोड्युसिंग नेक्टर दे कंटेन नेक्टर ग्लँड्स. यांच्याकडे नेक्टर ग्लँड्स असतात. त्यामुळे पुन्हा मी मागे येतो पा, फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह, दे आर लार्ज इन कलर, दे आर large in shape and bright in color, and if they are smaller they produce inflorescence, then flowers have fragrance, they produce scent, and then they produce nectar, and for this purpose they contain nectar glands. यांच्यामध्ये नेक्टर ग्लँड्स असतात. आता पहा, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय मॉडिफिकेशन्स आहेत. ही जे एंटोमोफिलस फ्लावर्स आहेत, या एंटोमोफिलस फ्लावरला येणारे जे पोलन ग्रेन्स असतात ना, these pollen grains have spiny exine. एक्झाईन स्पायनी असते त्यांची. मी पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर शिकवत असतानाच तुम्हाला हा पोलन ग्रेन दाखवला होता. these pollen grains have spiny surface. अशा प्रकारचा स्पायनी सरफेस त्यांच्यामध्ये असतो, मीन्स स्पायनी एक्झाईन. sometimes the pollen grains become sticky. why they become sticky? due to the coating, and this coating is called as a pollen kit. याला आपण pollen kit असं म्हणतो. pollen kit is a waxy coating that is present on, a fatty coating that is present on this exine. अशा प्रकारचे जे झाडं आहेत त्यांचे pollen grain, they have spiny exine and they are coated with the pollen kit. pollen kit च्या मदतीने ह्याच्यावरती कोटिंग असतं. आणखीन पुढचा मुद्दा पहा, या फुलांचे जे स्टिग्मा असतात ना, दिस स्टिग्मा आर स्टिकी. हे स्टिग्मा स्टिकी असतात, चिकट असतात. अँड वन्स द इन्सेक्ट व्हिजिट द फ्लावर, जर इन्सेक्टनं फ्लावरला व्हिजिट केलं, पोलन ग्रेन इन्सेक्टच्या बॉडीला चिटकतात, अँड व्हेन दॅट इन्सेक्ट व्हिजिट अनदर फ्लावर, तिथल्या स्टिग्माला हे पोलन ग्रेन चिटकतात. म्हणजे जेव्हा इन्सेक्ट नेक्टर पिण्यासाठी फुलाकडे येतील, इडिबल पोलन ग्रेन खाण्यासाठी फुलाकडे येतील, त्याच वेळेला ते पॉलिनेशन घडवून आणतात. अशा पद्धतीनं या एंटोमोफिलस फ्लावरच्या म्हणजे स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या पोलन ग्रेनमध्ये आपल्याला काही मॉडिफिकेशन्स पाहायला मिळतात, काही कॉमन मॉडिफिकेशन्स पाहायला मिळतात. जर आपण इंडिव्हिज्युअल मॉडिफिकेशन्सकडे आणखीन गेलो त्या झाडाच्या, तर अनेक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आपल्याला या एंटोमोफिलस फ्लावरची पाहायला मिळतात. परंतु त्यातल्या एक दोन एक्झाम्पल बद्दल मी डिस्कस या ठिकाणी करणार आहे. त्यातलं एक एक्झाम्पल आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग मेकॅनिझम पाहायला मिळतं. त्या मेकॅनिझमला आपण लिव्हर मेकॅनिझम असं म्हणतो. आणि ते प्लांट कुठलं? दॅट प्लांट इज साल्विया. साल्विया, साल्विया बायलोबाटा अशा पद्धतीचं ह्याचं नाव आहे. हे जे प्लांट आहे, दिस प्लांट प्रोड्यूस अ फ्लावर विथ बायलोब्ड करोला आणि बायलोब्ड अँथर. अशा पद्धतीचं
साल्विया बायलोबाटा नावाचं प्लांट आहे. त्याच्या फ्लावरमध्ये आपल्याला एक इंटरेस्टिंग लिव्हर मेकॅनिझम पाहायला मिळतं पॉलिनेशनसाठी. पहा हे नेमकं कशा प्रकारचं असतं. हे जे साल्विया प्लांट आहे, दिस साल्विया प्लांट प्रोड्यूस बायसेक्सुअल फ्लावर्स अँड दिस बायसेक्सुअल फ्लावर्स आर प्रोटँड्रस. प्रोटँड्रस म्हणजे ज्यांचा अँड्रोसियम हा गायनोसियमच्या अगोदर मॅच्युअर होतो. आता हे जे बायसेक्सुअल फ्लावर आहे, दिस बायसेक्सुअल फ्लावर कंटेन अ बायलोब्ड करोला. अशा पद्धतीनं त्यांचा करोला असतो. सी दिस इज द बायलोब्ड करोला. हा एक पेटल असेल, हा एक पेटल असेल. सी हिअर विल बी द थॅलॅमस. आता याच्यानंतर या ठिकाणी सपोज ओव्हरी अँड देन द गायनोसियम. गायनोसियमचा स्टाईल आणि स्टिग्मा या पद्धतीनं जेव्हा हे फ्लावर इथं असेल अशा पद्धतीनं असा दिसतो. आता याच्यात ना आणखी एक मॉडिफिकेशन की जे खूप इंटरेस्टिंग आहे. या फुलामधला जो अँथर असतो, दिस अँथर इज बायलोब्ड, परंतु त्याचे दोन अँथर लोब एकमेकांपासून दूर असतात. त्याचं कारण आहे कनेक्टिव्ह इज फोर्क. फोर्क अशा पद्धतीनं कनेक्टिव्ह असतं. अँथरचे जे दोन लोब्स आहेत त्यापैकी एक अँथर लोब या ठिकाणी असतो, असा वरती असतो, अप्पर अँथर लोब. आणि दुसरा लोब हे फ्लावरचं जे ओपनिंग आहे, माउथ आहे. समजा आता हे फूल अशा पद्धतीनं आत येणार आहे आणि त्या ठिकाणी ॲट द ओपनिंग और ॲट द माउथ ऑफ द फ्लावर देर इज अनदर अँथर लोब. हा अँथर लोब आहे. सपोज दिस इज वन अँथर लोब आणि या ठिकाणी एक अँथर लोब आहे. हा जो वरचा अँथर लोब आहे ना, दिस अँथर लोब इज फर्टाईल अँथर लोब. फर्टाईल अँथर लोब. आणि हा खालती जो अँथर आहे ना, दिस अँथर लोब इज स्टराईल अँथर लोब. मीन्स दिस अँथर लोब नेवर प्रोड्यूस पोलन ग्रेन. हा पोलन ग्रेन तयार करू शकत नाही. आता जर समजा अँथरला दोन लोब्स असतील तर त्या दोन लोब्सना एकमेकांबरोबर जोडणारा पार्ट, दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ कनेक्टिव्ह. सी हा कनेक्टिव्ह अशा पद्धतीनं असतो. दिस कनेक्टिव्ह इज फोर्क्ड. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा मागा फिलामेंट असेल. म्हणजे इथे एक अँथर लोब, इथे एक अँथर लोब. दिस फ्लावर कंटेन नेक्टर ग्लँड्स आणि त्या नेक्टर ग्लँड्स या बाजूला असतात. आता जेव्हा इन्सेक्ट ह्या फुलामध्ये एंट्री करेल त्या इन्सेक्टला इथं जावं लागेल, त्याला नेक्टर मिळेल आणि त्यासाठी या लोब पासून जायला लागेल. सी दिस अँथर लोब इज फर्टाईल, इट प्रोड्यूस पोलन ग्रेन. हा स्टेराईल आहे, इट नेव्हर प्रोड्यूस पोलन ग्रेन. आता याच्या पुढे काय होतं, वन्स द इन्सेक्ट एंटर्स द फ्लावर, सपोज दिस इज द इन्सेक्ट बॉडी. हा इन्सेक्ट आहे आणि हा इन्सेक्ट आता फ्लावर मध्ये एंट्री करतोय फॉर गेटिंग नेक्टर अँड पोलन ग्रेन. एंट्री होती. Once it enter in flower, at the entrance there is a sterile anther lobe. The insect strike with this anther lobe and this anther lobe act as a lever. लिव्हर म्हणून काम करतो. म्हणजे अशा प्रकारचा एखादा स्ट्रक्चर की जे प्रेस केल्यानंतर आपण त्याला मराठीमध्ये कळ असं म्हणतो थोडक्यात, की दुसरं काहीतरी उघडणार आहे. किंवा आपण असं म्हणतो जो डस्टबिन असतो त्या डस्टबिनच्या वेळेला त्याला एक लिव्हर असतो की ज्याच्यावरती आपण पाय ठेवतो, लिव्हर दाबल्यानंतर झाकण ओपन होतं. त्या पद्धतीनं हे दिस अँथर लोब ऍक्ट एज अ लिव्हर. आता जेव्हा हा इन्सेक्ट याला स्ट्राईक होईल, वरचा अँथर लोब की ज्यानं पोलन ग्रेन तयार केलेले आहेत, याचे पोलन ग्रेन ह्या इन्सेक्टच्या बॉडीवरती डस्ट होतील, पडतील. दिस इन्सेक्ट विल एंटर इन द फ्लावर. हा नेक्टर घेईल आणि त्याच्यानंतर बाहेर निघून जाईल. अँड व्हेन इट एंटर इन अनदर फ्लावर वेअर द गायनोसियम इज मॅच्युअर. मॅच्युअर झालेला गायनोसियमचा स्टिग्मा बाहेर आलेला असतो, वरती आहे. व्हेन दिस इन्सेक्ट एंटर इन अनदर फ्लावर वेअर द गायनोसियम इज मॅच्युअर, this gynosium pick up the pollen grain from the body of insect. म्हणजे गायनोसियमला इन्सेक्टच्या बॉडीवरचे पोलन ग्रेन चिटकतात. अशा पद्धतीनं साल्व्हिया बायलोबाटा या प्लांटमध्ये आपल्याला इन्सेक्ट पॉलिनेशन पाहायला मिळतं आणि त्याच्यासाठीचं लिव्हर मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन दोन एक्झाम्पल आहेत. ॲक्च्युली ती दोन एक्झाम्पल्स स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेली नाहीत, ती NCERT मध्ये त्यांचा उल्लेख आहे, पण मी थोडक्यात सांगतो. जे लोक नीटचं प्रिपरेशन करत असतील त्यांना NCERTच्या पुस्तकामध्ये
या गोष्टी वाचायला मिळतील. त्यापैकी एक प्लांट आहे दॅट इज कॉल्ड एज अमॉर्फोफायलस. This plant produce a tallest flower in angiosperm. The height of the flower is about 6 feet. 6 फुटापर्यंत उंच असणारं फूल हे प्लांट तयार करतं. आणि जेव्हा याला हे फूल येतं उंच, या फुलामध्ये दिस फ्लावर प्रोड्यूस रिवॉर्ड मीन्स या ठिकाणी तो रिवॉर्ड इन द फॉर्म ऑफ नेक्टर ॲज वेल ॲज अ सेफ प्लेस फॉर लेईंग एग्स टू द इन्सेक्ट. म्हणजे हे जे फूल आहे या फुलामध्ये भरपूर प्रमाणात नेक्टर तयार होतो. जो नेक्टर ग्लँड बेसला असतात, त्यासाठी हे इन्सेक्ट नेक्टर पिण्यासाठी येतात. अँड हेअर इज द सेफ प्लेस फॉर लेईंग एग्स. आणि अनेक इन्सेक्ट याच्यामध्ये अंडी घालतात की जिथं सुरक्षित ठिकाण आहे, त्याचबरोबर नेक्टर आहे. म्हणजे त्या नेक्टरला पिण्यासाठी ह्या अमॉर्फोफिलस प्लांटच्या फ्लावरमध्ये इन्सेक्ट एंट्री करतात. आणखीन एक प्लांट आहे and that plant is known as a yucca plant. This yucca plant developed a symbiotic mechanism with a moth. एका moth बरोबर त्याने एक symbiotic mechanism develop केलंय पॉलिनेशनचं. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी that moth is named after this plant. yucca moth असंच आपण त्याला म्हणतो. या yucca moth आणि yucca plant यांच्यामध्ये एक symbiotic रिलेशनशिप आहे, ऑब्लिगेट रिलेशनशिप आहे. विदाउट इच अदर दे कॅनॉट कम्प्लीट देअर लाईफ सायकल. एकमेकांशिवाय ते स्वतःचं लाईफ सायकल कम्प्लीट करू शकत नाही. या प्लांटमध्ये नेमकं आपल्याला कसं पाहायला मिळतं, सपोज थॅलॅमसवरती बेस असणारी या प्लांटची ही ओव्हरी आहे. सी दिस इज द ओव्हरी. ह्यावर स्टिग्मा स्टाईल असेल. आता जेव्हा हे फूल उमलणार आहे, ॲट दॅट टाइम दिस युका मॉथ कम इन द युका फ्लावर and this yucca moth lays egg inside the ovary. ह्या ओव्हरी मध्ये अंडी घालतो. For this purpose this yucca moth creates a hole on the ovary. ओव्हरीवरती छिद्र तयार करतो की ज्याच्या आतमध्ये काही टिश्यू प्लस ओव्हिल्स असतील. and this moth lays egg inside this ovary. ओव्हरीच्या आत अंडी घालतो की ज्याच्यामधून लार्वी बाहेर पडणार आहे. and then दिस होल इज सील्ड. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, हे ओव्हरीवरती तयार केलेलं जे होल आहे, दिस होल इज सील्ड विथ द हेल्प ऑफ पोलन ग्रेन्स ऑफ द सेम प्लांट. युका प्लांटच्याच पोलन ग्रेनने हे सील केलं होतं. त्याच्यासाठी हा मॉथ जातो, अनेक फुलांना व्हिजिट करतो, त्यांचे पोलन ग्रेन कलेक्ट करतो आणि तो या ठिकाणी टाकतो. आणि इथं टाकल्यानंतर ह्या ओव्हिलचं पॉलिनेशन त्यापैकी काही पोलन ग्रेनच्या मदतीनं होतं. ज्या वेळेला ह्या लार्वी तयार होतात, त्यावेळेला ह्या होलमधून पुन्हा त्या लार्वी बाहेर येतात. काही लार्वी डिस्टर्ब जरी झाल्या तरी बाकीच्या लार्वींचं पॉलिनेशन आणि त्यांच्यामध्ये बाकीच्या ओव्हिलचं पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन घडवून आणण्याचं काम हा युका मॉथ करतो. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हा युका मॉथ या प्लांट शिवाय दुसऱ्या कुठल्याही फ्लावरच्या ओव्हरीमध्ये अंडी घालत नाही. म्हणजे त्याचं लाईफ सायकल कंप्लीट करायचं असेल तर हे प्लांट लागेल. आणि या प्लांटचं लाईफ सायकल पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन त्या मॉथ शिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून ते लागेल. अशा पद्धतीने हे एक एक्झाम्पल, ही 2 एक्झाम्पल आपल्याला NCERT मध्ये पाहायला मिळतात. साल्वियाचं एक्झाम्पल आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं याच्या व्यतिरिक्त आणखीन खूप प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये इन्सेक्टच्या मदतीनं पॉलिनेशन होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही फिग, अंजीर, उंबर हे पाहिलेलं असेल की त्यांचा अख्खा इन्फ्लोरसन्सच डेव्हलप झालेला असतो. त्याच्यामध्ये काही इन्सेक्ट्स एंट्री करतात आणि त्या ठिकाणी पॉलिनेशन घडून आणतात. पण तेवढ्या डिटेलमध्ये सेपरेट एक्झाम्पलमध्ये मी जात बसत नाही. इथंपर्यंत आपण एक पॉलिनेटिंग एजंट संपवला अँड दॅट पॉलिनेटिंग एजंट इन्सेक्ट आणि त्यांच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन एंटोमोफिली असं आपण त्याला म्हणतो. ह्याच्यासाठीचे मॉडिफिकेशन पुन्हा एकदा, फ्लावर्स लार्ज, ब्राईट कलर्ड, अट्रॅक्टिव्ह. जर फ्लावर्स लहान असतील तर दे फॉर्म इन्फ्लोरसन्स. देन फ्लावर्स हॅव सेंट, फ्रॅग्रन्स आहे, सुगंध आहे. देन दे प्रोव्हाइड रिवॉर्ड टू द इन्सेक्ट. हा कसल्याच्या स्वरूपात, इडिबल पोलन ग्रेन्स प्लस नेक्टर. म्हणजे ते पोलन ग्रेन खाण्यासारखे बनवतात प्लस नेक्टर बनवतात. या पद्धतीनं त्याच्यानंतर पोलन ग्रेन स्पायनी आहेत, स्टिकी स्टिग्मा असतो. अशी मॉडिफिकेशन आपल्याला पाहिजे होतं. अनेक एक्झाम्पल आहेत. रोज असेल, जास्मिन असेल, आता मी सांगितलेली 3 एक्झाम्पल्स असतील.
या पद्धतीने हे पॉलिनेशन होतं. हा झाला एक प्रकार. देन द नेक्स्ट टाइप ऑफ पॉलिनेटिंग एजंट, पुढचा पॉलिनेटिंग एजंट इन्सेक्ट झाल्यानंतर तो आहे बर्ड्स, पक्ष्यांच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन. अँड द पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स इज कॉल्ड ॲज ऑर्निथोफिली. त्याला आपण ऑर्निथोफिली असं म्हणतो. व्हॉट इज ऑर्निथोफिली? Pollination with the help of birds is called as ornithophily. And the flower where pollination occurs with the help of birds, that flower is called as a ornithophilous flower. आणि असं फूल ज्या झाडावरती येतं त्याला आपण ऑर्निथोफिलस प्लांट असं म्हणतो. सी, काही पक्षी आहेत की जे पॉलिनेशन मध्ये मदत करतात. फॉर एक्झाम्पल सनबर्ड असेल, हमिंग बर्ड असेल. या पक्ष्यांचं वैशिष्ट्य असं, दीज बर्ड्स हॅव स्मॉल साईज अँड लॉंग बीक. दॅट बीक एंटर्स इन टू द फ्लावर. हे आपली बीक एंटर करतात फुलामध्ये आणि मग नेक्टर पितात. आणि ते करत असताना पोलन ग्रेन यांच्या बॉडीला चिटकतात आणि पॉलिनेशन घडवून येतं. अशा पद्धतीनं पक्ष्यांच्या मदतीनं पॉलिनेशन होतं. मोस्टली सनबर्ड असेल किंवा हमिंग बर्ड्स असतील तर त्यांच्यामध्ये पॉलिनेशन मिळतं. अनेक झाडं आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला पक्ष्यांच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन पाहायला मिळतं. एका एक्झाम्पलकडे आपण पुढे जाऊच, पण त्याच्या अगोदर आपल्याला ऑर्निथोफिलस पॉलिनेशनसाठी झाडामध्ये असणाऱ्या मॉडिफिकेशन, ॲडॅप्टेशन बद्दल डिस्कस करायचं आहे. ऑर्निथोफिलस फ्लावर मधले ॲडॅप्टेशन कुठले? तर त्यापैकी पहिलं ॲडॅप्टेशन पुन्हा मी इथं लिहील, फ्लावर्स आर लार्ज. हे लार्ज असतात, मोठे असतात. दे आर ब्राईट कलर्ड. ब्राईट कलरचे असतात. कशासाठी? टू अट्रॅक्ट बर्ड्स. पक्ष्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे ब्राईट कलरचे असतात. दे आर कॉन्स्पिक्युअस. उठावदार असतात. जनरली या फुलांचा जो करोला असतो ना, दिस करोला इज फनेल शेप्ड. फनेल शेप असतो. म्हणजे या पद्धतीनं खाली निमुळता होत जातो. सपोज दिस इज द फ्लावर, हे फूल असेल तर याचा करोला असा फनेल शेप होत जातो आणि याच्या बेसला कुठेतरी नेक्टर ग्लँड्स असतात. सी, सपोज दिस इज द फ्लावर, अ फनेल शेप्ड करोला, या पद्धतीनं. आणि पक्षी याच्यामध्ये बीक इन्सर्ट करतात की जी बीक खूप नाजूक आहे किंवा स्पाइन सारखी असते, इलॉंगेटेड असते की जिचा डायमीटर कमी असतो. अशा पद्धतीनं पुन्हा इथले जे पोलन ग्रेन्स आहेत ॲज लाईक एंटोमोफिली, अगेन दे आर स्पाइनी अँड स्टिकी, त्या पद्धतीचे असतील. देन सच टाईप ऑफ प्लांट किंवा हे जे फुलं आहेत ना, या फुलांमध्ये मी असं म्हणतो दे डोंट हॅव स्मेल, डोंट हॅव सेंट. त्याचं कारण असं आहे, बर्ड्स हॅव पुअर सेन्स ऑफ स्मेल. पक्ष्यांमध्ये स्मेल सेन्स हा खूप पुअर असतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारची जी फुलं आहेत ना, दीज फ्लावर्स नेवर हॅव फ्रॅग्रन्स. यांना सुगंध नसतो, कारण की पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी त्याची गरज नाही. बिकॉज बर्ड्स हॅव अ पुअर सेन्स ऑफ स्मेल. ह्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा, दे प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ वॉटरी नेक्टर. हा थोडासा पाण्यासारखा किंवा डायल्यूट नेक्टर असं मी म्हणतो. वॉटरी ऑर डायल्यूट नेक्टर. हे प्लांट्स डायल्यूट नेक्टर तयार करतात आणि त्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळं अशा प्रकारचा नेक्टर पिण्यासाठी हे बर्ड्स त्याच्याकडं एंट्री करतात किंवा आकर्षित होतात. फुलामध्ये चोच इन्सर्ट करतात आणि नेक्टर पितात आणि तेवढ्या वेळामध्ये जे पोलन ग्रेन त्यांच्या बॉडीला चिटकतात यांच्या मदतीनं आपल्याला पॉलिनेशन झालेलं पाहायला मिळतं. याची काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल बॉम्बॅक्स प्लांट. बॉम्बॅक्स, दिस बॉम्बॅक्स प्लांट शो ऑर्निथोफिलस पॉलिनेशन. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक असेल ब्युटिया. याच्यामध्ये पण आपल्याला ऑर्निथोफिलस पॉलिनेशन पाहायला मिळतं. किंवा कॅलिस्टोमोन, अशा पद्धतीनं त्या झाडांमध्ये पण आपल्याला ऑर्निथोफिलस पॉलिनेशन पाहायला मिळतं. म्हणजे पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बर्ड्स, ऑर्निथोफिली. मी मला सांगितलं सनबर्ड्स आणि
हमिंग बर्ड्स हे जास्त प्रमाणात पॉलिनेशन घडवून आणतात. याच्या व्यतिरिक्तही इतर काही पक्षी आणतात. इन्सेक्टच्या बाबतीत जर सांगायचं झालं, मगाच्या टाईपमध्ये मी सांगायचं राहून गेलो की जो मेजर ग्रुप आहे की जो पॉलिनेशन इन्सेक्टमध्ये घडवून आणतो तो आपल्याला बीज, माशा, की ज्याच्यामध्ये हनी बीज यांचं प्रमाण भरपूर आहे, तेही पॉलिनेशन घडवून आणतात. या पद्धतीनं इथं 2 प्रकारची पॉलिनेशन, एक एंटोमोफिली आणि दुसरं आपण शिकलो ऑर्निथोफिली. आणि दोन्ही प्रकारच्या पॉलिनेशनसाठी झाडांनी स्वतःमध्ये त्यांच्या फुलांमध्ये केलेले बदल आपण शिकलो. आता याच्यानंतर आणखीन एक पॉलिनेटिंग एजंट आपल्याला शिकायचा, अँड दॅट पॉलिनेटिंग एजंट इज बॅट. वटवाघळांच्या मदतीनं पॉलिनेशन होतं. पॉलिनेशन विथ द हेल्प ऑफ बॅट इज कॉल्ड ॲज अ कायरोप्टेरोफिली. कायरोप्टेरोफिली असं आपण म्हणतो. हा शब्द पण तसाच तयार झाला पा, अ ग्रीक वर्ड कायरोप्टेरॉन. कायरोप्टेरॉन याचा अर्थ होतो बॅट. बॅटच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन कायरोप्टेरोफिली. बॅटच्या मदतीनं पॉलिनेशन होत असेल तर त्या फुलाला काय म्हणणार? कायरोप्टेरोफिलस फ्लावर. आणि अशी फुलं ज्या झाडावरती येतात त्या झाडाला काय म्हणणार? कायरोप्टेरोफिलस प्लांट्स. सिंपल आहे. आता या कायरोप्टेरोफिलस फ्लावरमध्ये कुठल्या पद्धतीची मॉडिफिकेशन्स आहेत किंवा ॲडॅप्टेशन्स आहेत ते आपल्याला शिकायचे. त्याच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की बॅट इज अ नॉक्टर्नल ॲनिमल. बॅट हा नॉक्टर्नल ॲनिमल आहे, निशाचर आहे, म्हणजे तो रात्री फिरणारा ॲनिमल आहे. आणि जर समजा बॅटच्या मदतीनं पॉलिनेशन घडणार असेल तर ज्यांच्यामध्ये अशा प्रकारचं पॉलिनेशन होतं, निश्चित ती फुलं सुद्धा नाईट ब्लूमिंग फ्लावर्स असली पाहिजेत. मीन्स ही जी फुलं आहेत ती रात्री उमलणारी असली पाहिजेत. आणि त्यामुळे मी पहिलंच मॉडिफिकेशन या ठिकाणी सांगतो की हे जे फ्लावर्स आहेत, दिस फ्लावर्स आर नॉक्टर्नल. याचा अर्थ मी थोडक्यात इथं असा लिहितो, दिस फ्लावर्स आर नाईट ब्लूमिंग फ्लावर्स. रात्री फुलणारी फुलं आहेत, हे रात्रीच्या वेळेला उमलणारी फुलं आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, हे फ्लावर्स असतात ना, दिस फ्लावर्स आर लार्ज अँड स्टाउट. का? तर त्याचं कारण असं आहे, बॅट्स हे कुठल्याही ठिकाणी जेव्हा थांबतात त्यावेळेला त्या स्ट्रक्चरला लटकतात. आणि जेव्हा वटवाघळं फुलाकडं पोलन किंवा नेक्टरसाठी येणार आहेत अशा वेळेला ते फुलाला लटकणार आहेत. आणि फुलाला लटकल्यानंतर त्या वटवाघळाचं वेट सहन करण्यासाठी फ्लावर्स मस्ट बी लार्ज अँड स्टाउट, हे स्ट्रॉंग असले पाहिजेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, हे जे फ्लावर्स आहेत ना, these flowers are dull colored. They have dull color. कारण नाईट ब्लूमिंग मुळे, त्या रात्री उमलण्यामुळं कलर ब्राईट करून काही उपयोग नाही. वटवाघळाला ही फुलं काही कलरमुळे ओळखायला येणार नाहीत. अशा प्रकारे these flowers are night blooming flowers. That's why they are dull color. ह्याच्यानंतर ही जी फुलं आहेत ना, they have a generally bad odor. rotten fruit like smell यांच्यामध्ये असतो, की जो खूप उग्र असतो, की ज्या फुलाकडं किंवा ज्या स्मेलकडं ही वटवाघळं आकर्षित होतात. बॅड ओडर और फाउल ओडर थोडक्यात असं आपण म्हणतो. दे एमिट रोटन फ्रूट लाईक स्मेल. सडक्या फळांसारखा वास यांना येतो आणि त्याच वासाकडं ही वटवाघळं आकर्षित होतात. आणखीन एक मॉडिफिकेशन, they produce large amount of dilute nectar. भरपूर प्रमाणात डायल्यूट नेक्टर तयार करतात. आणि वन मोर, they produce large number of pollen grains. म्हणजे पोलन ग्रेनची संख्या पण यांच्यामध्ये जास्त असते. they contain large number of stamens. स्टॅमिनची संख्या फुलामध्ये जास्त असते, की जे भरपूर प्रमाणात पोलन ग्रेन तयार करतात. आणि भरपूर प्रमाणात तयार केलेले हे जे पोलन ग्रेन्स आहेत ते खाण्यासाठी, नेक्टर पिण्यासाठी वटवाघळं, बॅट्स या फुलांकडे आकर्षित होतात आणि पॉलिनेशन घडवून आणतात. अनेक एक्झाम्पल्स आहेत, त्यापैकी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया, दॅट इज किग्याला. किग्याला पिनाटा.
देन ॲडन्सोनिया आपल्या पुस्तकामध्ये, त्याच्यानंतर ॲडन्सोनिया या झाडांच्या फुलांमध्ये आपल्याला बॅटच्या मदतीनं होणारं पॉलिनेशन पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं हे 3 बायोटिक एजंट्स असतील की ज्यांच्या मदतीनं पॉलिनेशन होतं. इथंपर्यंत आपण अबायोटिक आणि बायोटिक पॉलिनेटिंग एजंट आणि त्यांच्या मदतीनं होणाऱ्या पॉलिनेशनसाठी झाडांमध्ये फुलांमध्ये असणाऱ्या ॲडॅप्टेशन्स एवढा पार्ट आपण शिकलो आहोत. पॉलिनेशनचे प्रकार शिकलो आहोत. आता ॲक्च्युअली आपल्याला या चॅप्टरमध्ये थोडंसं पुढच्या सेक्शनकडे जायचं आहे आणि तो म्हणजे फर्टिलायझेशनचा. पण फर्टिलायझेशनच्या अगोदर आणखीन एक मुद्दा असतो अँड दॅट इज द पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. म्हणजे काय, जेव्हा हा पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन पडतो त्यावेळेला स्टिग्मा सरफेस आणि पोलन ग्रेन सरफेस यांच्यामध्ये काय इंटरॅक्शन्स होतात आणि त्याच्यानंतर कसं सक्सेसफुल फर्टिलायझेशन होतं, या मुद्द्यांकडे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये जायचं आहे.